पुण्यात आलेलं तेव्हा वाटलेलं नवीन शहर, नवीन संधी, पण इथं रोजच नवीन झुंज आहे रे. अरे सुरुवातीला सगळ्यांना असंच होतं रे, रूम शोधा, जॉब शोधा, वरून पुणेकरांचे टोमणे ऐक कुठून आलास म्हणून, असं हसत हसत म्हणतात. अरे ते जाऊ दे, काल इंटरव्ह्यूला गेलो होतो एका ठिकाणी. त्यांनी विचारलं गाव कुठलं, मी सांगितलं सांगलीच आहे. तर म्हणतोय कसं इथं काय सगळे पुण्यात सांगलीचेच भरलेत काय. मनात म्हटलं अरे तू कामाचं बघ ना, गावाचं नाही. हे बघ, तसं पुणे छान आहे रे, पण बाहेरच्यांना पचायला थोडा वेळ लागतो. लोकल नाही म्हणून जॉब भेटत नाही, बाहेरचा आहे म्हणून कोणी रूम देत नाही. पण कसं शेवटी जिद्द आणि संघर्ष महत्वाचा आहे. खरे रे, पण कधी कधी असं वाटतं गावातच राहिलं असतं बरं झालं असतं. इथं 8x10च्या खोली 4-4 जण कोंबत्यात आणि वरून घरच्यांचं फोन, जॉब लागला का नाही अजून. पुण्यातलं स्वप्न वजं झालंय रे आता, नको वाटायला लागले. अरे भाई असं म्हणू नकोस, माझं पण सुरुवातीला असंच झालं. अरे मी वडापाव कोण दिवस काढलेत रे, आत्ता कुठे स्थिर झाल्यासारखं वाटतंय. तुझ्यासोबत पण होईल, टेन्शन घेऊ नकोस. बरोबर बोलला भावा, आपली झुंजच आपली ओळख बनेल. आज हे पुणे आपल्याकडे दुर्लक्ष करते, उद्या हेच पुणे म्हणेल हा आपलाच माणूस आहे. बरं चल उद्याचं प्लॅनिंग करू जॉब सर्चचं, कारण आपला हाच संघर्ष ना आपली उद्याची ओळख बनेल. बरोबर चल आहे. चहा घेऊ. चहा घेऊनच जाऊ आता.